राज ठाकरेंची आज सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे आज काय बोलणार त्याकडे सर्वांचं लक्ष। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलं, तर ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आत्ताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार? पवारांचं मत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटली, त्यानंतर पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव हा 25 वर्षे, तर माझा 65 वर्षे। मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरेंनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलं। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र बोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार, तर जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईल्सवर मी सही केली नाही। विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया।